नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. अमरावती महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे पुन्हा एकदा. श्रीचंद तेजवानी श्रीचंद तेजवानी पहिले सिंधी महापौर ठरले आहेत अमरावतीचे 17वे महापौर म्हणून भाजपचे श्रीचंद तेजवानी यांची निवड आज झाली आहे. अमरावतीच्या इतिहासात पहिल्यांदाच सिंधी समाजाला मानाचं महापौरपद मिळालं आहे. म्हणजे आपण पाहिलं आहे मुंबईमध्ये मराठी महापौर की अमराठी महापौर असा वाद झाला होता. अमरावतीमध्ये मात्र अमरावतीच्या नगरसेवकांनी सिंधी महापौर दिला आहे. मोठी गोष्ट आहे. श्रीचंद तेजवानी महापौर झाले आहेत. अमरावतीच्या महापौर पदासाठी आज निवडणूक झाली. यात तेजवानी यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे डॉक्टर संजय शिरभाते यांचा पराभव केला. तेजवानी यांना 55 तर शिरभाते यांना फक्त 16 मतं मिळाली. तिसरे उमेदवार बसपचे इस्माईल लालूवाले यांना 3 मतं मिळाली. श्रीचंद तेजवानी यांना युवा स्वाभिमान तसेच राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिंदेसेना यांच्यासह आश्चर्य म्हणजे MIMच्या एका नगरसेविकेने पाठिंबा दिला आहे. उपमहापौरपदी युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे हे निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या लुबना तन्वीर यांचा पराभव केला. भेंडे यांना 55 तर तन्वीर यांना 16 मतं मिळाली. तिसरे उमेदवार बसपाचे सचिन वैद्य यांना 3 मतं मिळाली. ते एकूण हे असं मतदान आहे आणि भाजपने आपला झेंडा फडकवला आहे. महायुतीकडे भाजपचे 25, युवा स्वाभिमान पक्षाचे 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 असे एकूण 51 नगरसेवक होते. त्यात शिंदे सेनेचे 3 आणि MIMचे 1 अशी भर पडली. काँग्रेस उमेदवारांना स्वतःच्या 15 सदस्यासह काँग्रेसचे 15 नगरसेवक होते. त्यात 15सह शिवसेना म्हणजे ठाकरे सेनेच्या एका नगरसेवकाचा पाठिंबा मिळाला. बसपच्या 3ही नगरसेवकांनी आपल्या उमेदवारांनाच मत दिलं. MIMचे 11 तर उबाठा आणि वंचित आघाडी यांचे प्रत्येकी 1-1 असे 13 सदस्य तटस्थ राहिले. त्यांनी मतदानामध्ये भाग घेतला नाही. तर या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य म्हणजे सिंधी समुदायाला प्रथमच महापौर होण्याचा मान मिळाला आहे. तेजवानी हे जवाहर स्टेडियम प्रभागातून भाजपकडून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.